जय शिवराय. दिल्ली विधानसभेत तब्बल 27 वर्षाच्या नंतर भारतीय जनता पक्षाने 70 पैकी 48 जागांवरती दणदणीत विजय मिळवला असून देशाची राजधानी काबीज केली आहे. 2013 नंतर प्रथमच केंद्रामध्ये आणि विधानसभेमध्ये एकाच पक्षाचं सरकार येणार आहे. ज्या काळामध्ये मोदींच्या प्रभावाच्या समोर कोणीच टिकू शकत नव्हतं, त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नाकावर टिचून अरविंद केजरीवाल गेली 12 वर्षे दिल्ली जिंकत होते. 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या शीला दीक्षित यांना नवी दिल्लीतील ज्या मतदारसंघामध्ये अरविंद केजरीवाल यांनी धूळ सारली होती, त्याच मतदारसंघामध्ये काल अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे. आज दिल्ली के चुनाव के नतीजे आए हैं और जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं. जनता का निर्णय सर माथे पर आहे. 2013, 2015 आणि 2020 साली सत्ता मिळवणारा आम आदमी पक्ष 22 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष जरी बनला असला तरी पक्षाचे अध्यक्ष स्वतः केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि काही मंत्री या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत. मुख्यमंत्री आतिशा जरी जिंकल्या असल्या तरी सत्तेचं प्रमुख पद असतानाही प्रभावहीन ठरलेल्या विरोधी पक्षामध्ये काय करणार हा प्रश्नच आहे. येत्या काळामध्ये पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि तेथे कदाचित या दिल्लीच्या पराभवाचे पडसाद उमटू शकतात आणि तसं जर झालं तर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाचं भवितव्य पूर्णपणे अंधारामध्ये गेलेलं असेल. सलग 2 वेळा विधानसभेमध्ये एक हाती बहुमत देणाऱ्या दिल्लीच्या नागरिकांनी यावेळी आम आदमी पक्षाला का नाकारलं याची आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्या जणांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाला प्रचंड यश लाभले आणि तिथूनच केजरीवाल हे संपूर्ण देशाला माहिती झाले. आंदोलनाच्या नंतर काँग्रेसला फार मोठा फटका बसला आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रचंड बहुमताचे सरकार आले. मात्र याच दरम्यान केजरीवाल यांनी मोदींना शह देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारेंचा विरोध पत्करून अरविंद केजरीवाल यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. 2013 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उतरलेल्या आम आदमी पक्षाला तब्बल 28 जागा मिळाल्या आणि 8 जागा जिंकलेल्या काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आणि अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. मात्र 2015 साली मध्यावधी निवडणुका घेऊन आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेमध्ये एकतर्फी पाशवी बहुमत मिळवलं. त्यांनी तब्बल 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. 2020 साली पुन्हा एकदा अशाच प्रकारची पुनरावृत्ती झाली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला तब्बल 62 जागांवरती विजय मिळवला होता. बघा, गंमत अशी आहे की या दोन्ही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काही महिने लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही प्रचंड शिगेला पोहोचली होती. 2014 आणि 2019ला भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये प्रचंड मोठं बहुमत मिळालं होतं. मात्र तरी सुद्धा दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला आणि केजरीवाल यांना लोकांनी निवडून दिलं होतं. यावेळी प्रथमच नरेंद्र मोदी यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसला. जरी आज ते पंतप्रधान असले तरी त्यांच्या जागा कमी झालेल्या आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दिल्ली ही अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाकडनं अलगदपणे काढून घेतलेली आहे. हे सगळं का झालं याची प्रमुख 5 कारणं आहेत आणि यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अँटी इन्कम्बन्सी. एकच पक्ष ज्या वेळेला सत्तेमध्ये असतो त्यावेळेला नाही म्हटलं तरी त्याची लोकप्रियता थोडीशी घसरलेली असते. अरविंद केजरीवाल यांना या गोष्टीचा खूप मोठा फटका बसला. त्यांची ओळख नैतिकता आणि इमानदारी अशी होती. केंद्राने त्यांना जेलमध्ये पाठवण्याने जेवढी सहानुभूती मिळायला हवी होती त्या तुलनेमध्ये नकारात्मकता वाढण्याचे कारण मुख्यमंत्री निवासावरती त्याने केलेला तब्बल 45 कोटींचा खर्च. 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 45 कोटीं
आता काही केंद्रीय मंत्र्यांचे त्यांच्या बंगल्यावर यापेक्षा जास्त खर्च झालाय, पण भाजपने हा मुद्दा बिनचूक उचलला. त्यांनी या बंगल्याची प्रतिकृती बनवून चौकामध्ये फिरवली. त्यातच आपच्या काही प्रमुख नेत्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई झाली आणि यामुळे केजरीवाल यांची लोकप्रियता घटली. जनमत हे त्यांच्या विरोधामध्ये गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आप या पक्षाची आपदा अशी निवडणुकीमध्ये ओळख करून दिली. कोरोना से निपट रही थी तो ये आपदा वाले शीश महल बना रहे थे आणि ह्या सगळ्या गोष्टी या अरविंद केजरीवाल यांना प्रचंड महागात पडल्या. आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मध्यमवर्गीयांची नाराजी. खरं तर केजरीवाल यांच्याकडे मध्यमवर्गीयांना देण्यासाठी काही खास योजना नव्हती. त्या तुलनेत केंद्राने 8वा वेतन आयोग आणि नुकताच जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये मध्यमवर्गीयांच्यासाठी 12 लाखांपर्यंत आयकराची मर्यादा दिली आणि ह्या no income tax payable up to income of 12 lakh rupees. दिली आणि ह्या गोष्टीचा भारतीय जनता पक्षाने अचूक फायदा उठवला आणि त्यामुळेच खूप मोठा मध्यमवर्गीय माणूस हा आपची साथ सोडून भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाला. लाडकी बहीण धर्तीवरती भारतीय जनता पक्षाने दरमहा 2,500 रुपयांची घोषणा केली. तिचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राप्रमाणे नवी दिल्लीतही भारतीय जनता पक्षाला फायदा झालेला आहे. आम आदमी पक्षाने जाहीर केलेली 2100 रुपयाची रक्कम या रकमेसमोर फिकी पडली. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पराभव होण्याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी तब्बल 20 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं तरी किंवा त्यांचे मतदारसंघ बदलले. काय होतं माहितीये का की लोकप्रियता जी आहे ना ती कमी होत आहे हे अरविंद केजरीवाल यांच्या लक्षात आलं आणि बरेचसे राजकीय पक्ष आहे ना या खेळीचा वापर करतात. कधी त्यांना फायदा होतो, कधी नुकसान होतं. मात्र आम आदमी पक्षाला या खेळीमुळे दिल्लीत खूप मोठं नुकसान झालं. आम आदमी पक्षाच्या पराभवाचं चौथं महत्वाचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाचं परफेक्ट नियोजन. भाजप हा कायमच निवडणूक लढवण्यास उत्सुक असतो. त्यांचे बूथ लेवल पर्यंतचे मायक्रो प्लॅनिंग, कार्यकर्त्यांची फौज, मोदी शहांच्या जोडीला अनेक नेत्यांच्या सभा, सामाजिक माध्यमांचा अचूक वापर आणि तगडी धनशक्ती भाजपसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. पराभवाचं पाचवं महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेस बरोबर नेमकं काय करायचं हे आम आदमी पक्षाला कधीच ठरवता आलेलं नाही. जवळपास 12 ठिकाणी काँग्रेस आणि आपच्या मतांची बेरीज ही भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या पेक्षा जास्त आहे. पण हे कागदावरती दिसतं कारण लोकसभेमध्ये या दोन्ही पक्षाची आघाडी असताना भाजपने दिल्लीच्या 7ही जागा जिंकल्या. केंद्रामध्ये दिल्लीकर हे भारतीय जनता पक्षाला साथ देतात आणि स्थानिक पातळीवरती त्यांना वेगळा पर्याय लागतो आणि म्हणूनच कदाचित गेली 12 वर्षे त्यांनी आम आदमी पक्षाला सत्ता दिली. मात्र काँग्रेसची दिल्लीतली परिस्थिती तशीच राहिली. त्यांना सलग 2 निवडणुकीमध्ये भोपळा मिळालेला आहे. या व्यतिरिक्त यमुना नदीमध्ये विष घालवणे हा अरविंद केजरीवाल यांनी केलेला आरोप जनतेने अक्षरशः फेटाळून लावलेला आहे. सध्या तरी आम आदमी पक्षाला हा पराभव खूप मोठा आघात होणार आहे. मात्र या पराभवाने ते पुन्हा उठतील का जनमत पुन्हा एकदा काँग्रेसच्या दिशेने जाईल याचा निर्णय हा येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला कळेल. तूर्त 27 वर्षाचा सत्तेचा वनवास संपलेल्या भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल हे बघणं खूप उत्सुकतेचं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीतील नागरिकांना डबल इंजिनचं सरकार चांगलं प्रशासन देईल ही अपेक्षा. आजचा भाग हा आपण इथेच थांबवत आहे. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.